नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे पाहणार आहोत। यामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी दोन्ही टॉपिकचे एक्झाम्पल्स घेतलेले। आता इथे काही एक्झाम्पल्स आहेत। आता पहिलं एक्झाम्पल पहा, यामध्ये दोन संख्या आलेल्या आणि दोन्ही संख्येमध्ये दशांश चिन्ह आलेले आहे। तर यांची बेरीज कशा पद्धतीने करायची ते पहा। तर कधी पण तुम्हाला जर दशांश अपूर्णांकांची जर बेरीज विचारली असेल तर तुम्हाला एकच रूल वापरायचा आहे। आपण नेहमीप्रमाणे जशी बेरीज करतो तसंच करायचं आहे, फक्त इथे पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे। म्हणजे इथे पहिली संख्या आहे 7.95, तर हा जो पॉईंट आहे या संख्येचा तो पॉईंट खालीच यायला पाहिजे। म्हणजे 45 इथे पॉईंट जर असेल तर 45 इकडे यायला पाहिजेत आणि इकडे 07 आणि अंक लिहित असताना बरोबर अंकाखाली अंक यायला पाहिजे। इथे बघा पॉईंट खाली पॉईंट यायलाच पाहिजेत, मग बाकी अंक कशाही पद्धतीने येऊ, फक्त अंक पण लिहिताना अंकाखालीच अंक यायला हवेत। आता इथे बघा, आता नेहमी जशी बेरीज करतो तसंच करायचे। 5 आणि 7 12 होतात, 12शी 2 हातचा 1 येणार, 9 आणि 1 10, 10शी 0 हातचा 1, इथे 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 13शी 3 परत एक काय इथे हातचं जाणार, 4 आणि 1 5 आणि दशांश चिन्हाखाली परत दशांश चिन्ह जशीच्या तसे द्यायचे। म्हणजे तुम्हाला इथे उत्तर काय मिळणार आहे, 53.02। याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल पहा, 35.27 अधिक 40.15। नेहमीप्रमाणे तसंच करायचं आहे। अगोदरची ही संख्या लिहून घ्या, 35.27। यानंतर काय करायचं, ही संख्या अशी लिहायची जेणेकरून पॉईंट खाली पॉईंटच यायला पाहिजे। म्हणजे 40 इकडे घ्यावं लागेल तुम्हाला आणि बरोबर पॉईंट खाली पॉईंट येतोय आणि इथे असतील 15। तर हे सर्व अंक बरोबर व्यवस्थित अंकाखाली अंक आलेले आहेत। आता नेहमीप्रमाणे बेरीज करायची। 7 आणि 5 12 होतात, 12शी 2 हातचा 1 येणार, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, इथे 5 आणि 0 5 मिळेल तुम्हाला, 4 आणि 3 7 होतात आणि पॉईंट खाली पॉईंट जसेचा तसंच घ्यायचा आहे तुम्हाला, दुसरे कुठेही तो पॉईंट द्यायचा नाही। तर उत्तर काय मिळालं, 75.42। आता हे जे दोन एक्झाम्पल होते यामध्ये दोन्ही संख्येमध्ये पॉईंट आलेला होता, पण इथे 3 आणि 4 नंबरचं जे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे यामध्ये एकाच संख्येमध्ये पॉईंट आलेला आहे। तर हे कसं सोडवायचं आहे हे पाहूया। आता इथे प्रश्न 3 पहा। आता हा सोडवण्यापूर्वी पहा, आता एखाद्या संख्येत जर पॉईंट दिलेला नसेल, समजा इथे आपण 15 ही एक संख्या घेतली आणि या संख्येत जर तुम्हाला पॉईंट घ्यायचा असेल तर या संख्येनंतर तुम्ही पॉईंट घेऊ शकता आणि पॉईंट घेतल्यानंतर कितीही शून्य जरी इकडे लिहिले तरी त्याला काही फरक पडत नाही, तरी त्याची किंमत ही 15च राहते। म्हणजे आता इथे तुम्हाला हीच कन्सेप्ट इकडे पण वापरायची। आता इथे तुम्हाला 93 ही संख्या दिलेली आणि एक दिलेली 4.35। तर मी काय सांगितले तुम्हाला, दशांश अपूर्णांकामध्ये बेरीज कशी करायची, पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे। पण पहिल्या संख्येमध्ये पॉईंट नाही आहे, मग इथे पॉईंट कुठून आणणार, तर इथे 93 अशी लिहायची तुम्हाला। इथे 93 लिहिले, इथे बघा इथे पॉईंट आलेला आहे, मग इथे पण आपण 93 नंतर पॉईंट घेऊन टाकू आणि इथे बघा पॉईंट नंतर 2 अंक आलेले, ठीक आहे। तर इकडे पण आपण पॉईंट नंतर 2 शून्य देऊ, पण याला काही फरक पडणार नाही। आता इथे बघा 93.00 म्हणजेच किती, 93। आता इथे आपण याची बेरीज करू शकतो, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला, अधिक 4.35। आता दोन्ही संख्येमध्ये पॉईंट झालेले आहेत। आता आपण याची सहज बेरीज करू शकतो जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही। तर इथे बघा 93.00 आणि दुसरी संख्या काय, 4.35। दोन्ही पॉईंट खाली चाललेले आहेत आणि हे अंक पण एकमेकांच्या खाली येतात व्यवस्थित, ठीक आहे। आता यांची नेहमीप्रमाणे बेरीज करा। 0 आणि 5 किती होतात, 5, 0 आणि 3 3, इथे पॉईंट खाली पॉईंट येणार, 3 आणि 4 7 होतात आणि हा 9। उत्तर किती मिळालं, 97.35। याच पद्धतीने 4 नंबरचं एक्झाम्पल पहा। आता इथे
24.5 आणि इथे 28 आहे. आता इथे पण तुम्हाला बेरीज करता वेळेस उत्तर चुकू शकतं. यासाठी आपण काय करतोय, या संख्येमध्ये सुद्धा पॉईंट घेतो. आता इथे आपल्याला हे 28 आपण लिहून घेतले, तर पॉईंट 28 नंतर द्यायचं आहे. आणि इथे बघा पॉईंट केव्हा एक अंक आहे पॉईंटच्या पलीकडे, म्हणजे तुम्हाला इथे या पॉईंटच्या पलीकडे फक्त एक शून्य द्यायचं आहे. ठीक आहे. तर हे कसं मिळेल तुम्हाला, 24.5 अधिक 28.0. आता आपण याची सहज बेरीज करू शकतो. इथे काय करायचं आहे, पॉईंट खाली पॉईंट घ्या, 24.5 आणि इकडे काय असेल 28.0. 0 अधिक 5, 5 पॉईंट खाली पॉईंट घ्यायचं आहे. 8 आणि 4 12, 12शी 2 हातचा 1 येणार, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5. तर उत्तर काय मिळालं आहे, 52.5. तर अशा पद्धतीने जर संख्यामध्ये दशांश चिन्ह आलेलं असेल तर तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचे आहे. आणि जर एका संख्येमध्ये दशांश चिन्ह असेल आणि एकामध्ये नसेल तर त्या संख्येमध्ये सुद्धा दशांश चिन्ह घ्यायचं आहे आणि दशांश चिन्ह घेऊन त्याच्या पलीकडे शून्यच लिहायचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण याची बेरीज करू शकतो. आता यानंतर आहे वजाबाकी. आता वजाबाकीमध्ये काय करायचं आहे, जसं आपण नॉर्मल वजाबाकी करत असतो तसंच इथे पण करायचं आहे. फक्त इथे पण तोच फंडा आहे आपला की पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे. ठीक आहे. आणि जर एखाद्या संख्येत पॉईंट नसेल तर तिथे पॉईंट घ्यायचा आहे आणि पॉईंट नंतर काही शून्य तुम्हाला तिथे ठेवायचे. तर इथे बघा पहिली संख्या किती, 5 नंबरचं एक्झाम्पल पाहता वजाबाकीमध्ये 37.42 वजा 24.34. तर इथे ही संख्या लिहून घेऊ अगोदर 37.42 आणि दुसरी संख्या काय 24.34. 24.34 हे पॉईंट तुम्हाला बरोबर पॉईंट खालीच घ्यायचे आहेत. जर इकडे तिकडे जर घेतले तर याचं उत्तर तुमचं चुकेलच. आता इथे बघा 2 मधून 4 जात नाही, ते इथं समोरूनच्या संख्येकडून आपण हातचा घेत असतो. इथे राहतील 3 आणि इथे मिळतील 12. 12 मधून 4 गेले तिथे 8 मिळतील. 3 मधून 3 गेले 0. पॉईंट खाली बरोबर पॉईंटच घ्यायचा आहे तुम्हाला. 7 मधून 4 गेले 3 उरतील. 3 मधून 2 गेला 1. तर उत्तर काय मिळालं आहे तुम्हाला 13.08. सेम याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल पहा. हे 47.5 वजा 5.32. इथे पहिली संख्या लिहून घेऊ 47.5. आता यामधून तुम्हाला 5.32 वजा करायची 5.32. ठीक आहे. बरोबर आपण पॉईंट खाली पॉईंट घेतलेला आहे. आता प्रश्न असा पडेल की ते 2च्या वरती कुठलीच संख्या नाही आहे, मग हे 2 कशातून वजा करायचे. आता वजाबाकीमध्ये काय करायचं आहे, तर इथं कोणीच नाही ना, तर इथे तुम्हाला काय करायचं आहे 0 घेऊन टाकायचं आहे. म्हणजे होतं काय, एखादी संख्या असेल समजा 7.3 असेल, याच्यानंतर तुम्ही 0 ठेवला, कितीही 0 ठेवले तर त्याला काही फरक पडत नाही. तर इथे तुमच्या सोयीनुसार जेवढे 0 लागत असेल तेवढे 0 इथे आपल्याला ठेवायचे. इथे आपल्याला एका शून्याची गरज होती, आपण इथे 1 0 ठेवला. तर इथे बघा आता 0 मधून 2 जात नाही, मग काय करायचं आहे तुम्हाला हातचा घ्यावा लागेल. तर इथे होतील 4 आणि इथे होतील 10. 10 मधून 2 गेले इथे 8 मिळतील. नंतर 4 मधून 3 गेले 1. पॉईंट खाली पॉईंट घ्यायचं आहे बरोबर. इथे 7 मधून 5 गेल्यानंतर 2 मिळतील आणि हे 4 जशीच्या तशी, कारण इथे 4 खाली काहीच नाही. इथे 0 जरी घेतला तर 4 मधून 0 गेल्यावर तुम्हाला किती मिळणार आहे 4च मिळतील. मग शेवटी उत्तर काय मिळते 42.18 हे तुम्हाला उत्तर मिळते. ठीक आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं इथे आपण 0 घेतला, जशी गरज पडेल तसं इथे 0 घ्यायचं आहे. आता यानंतरचे हे 2 एक्झाम्पल पहा. आता यांच्यामध्ये एक संख्या पॉईंटवाली आणि एक पॉईंटवाली नसेल, जसं बेरजेमध्ये बघितलं त्याच पद्धतीने. आता हा प्रश्न पहा 63 वजा 1.25. आता 63 मध्ये पॉईंट नाही, काय करणार आपण 63 इथे पॉईंट घेणार आणि पॉईंट नंतर इकडे किती अंक आहेत 2 आहे, म्हणून इथे पॉईंट नंतर 2 0 घेऊ. ठीक आहे. नंतर काय वजा 1.25. आता सहज वजाबाकी करता येईल आपल्याला. तर पहिली संख्या काय आपली 63.00. नंतर काय 1.25 1.25.
बरोबर पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे तुम्हाला. आता इथे शून्यामधून 5 जात नाही, म्हणजे पुढे हातचा घ्यावा लागेल, इथून तर घेता येत नाही, इथून घ्यावा लागेल, म्हणजे इथे राहतील 2 आणि एक हातचा इकडे आल्यानंतर खरं तर इथे 10 बनतात, परंतु इकडे एक हातचा द्यावा लागतो म्हणून इथे 9 उरतील आणि इथे होतील 10. या 10मधून 5 गेल्यानंतर किती मिळणार? इथे 5 मिळतील. या 9मधून 2 गेले 7 मिळतील. पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे. 2मधून 1 गेला 1 आणि 6 जशीच्या तशी, कारण इथे काही नाही. इथे 0 जरी पकडला तुम्ही तर 6मधून 0 गेल्यानंतर इथे 6च मिळतील. तर उत्तर काय मिळते तुम्हाला? 61.75. सेम दुसरं एक्झाम्पल पहा. पहिली संख्या आहे 78.43. पहिली संख्या काय? 78.43 वजा. आता या संख्येत पॉईंट नाही, मग पॉईंट कुठून आणणार? 53 लिहून घेतलेत आणि पॉईंट द्यायचं आहे. इथे पॉईंट नंतर 2 अंक आलेले म्हणून इकडे पॉईंट नंतर 2 शून्य ठेवू. ठीक आहे, म्हणजे आता सहज याची वजाबाकी आपण करू शकतो. तर काय मिळेल? 78.43 आणि इथे 53.00. आता याची वजाबाकी आपल्याला इथे करायची. तर 3मधून 0 जातोच आहे, तर इथे 3 मिळतील. 4मधून 0 गेला इथे 4 मिळतील. पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, 8मधून 3 गेले 5 मिळणार आहेत आणि 7मधून 5 गेले 2. तर याचं उत्तर किती मिळालं? 25.43. तर अशा पद्धतीने तुम्हाला संख्येमध्ये दशांश चिन्ह आलं असेल तर त्याची बेरीज आणि वजाबाकी करायची. फक्त एखाद्या संख्येत दशांश चिन्ह नसेल आणि एखाद्या संख्येत असेल, अशा वेळेस तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी करायला सांगितलं असेल तर शक्यतो त्याच्यामध्ये पॉईंट घ्या आणि पॉईंट नंतर काही शून्य द्या, जेणेकरून तुम्ही जे उत्तर काढणार आहात ते उत्तर चुकणार नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तर काढले तर तुमचं उत्तर चुकणार नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा हे पाहूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.